गावामध्ये पोलीस आले. माझ्या वडिलांना तिथे चावडीवर बोलवलं आणि सगळ्याच्या समोर असलेली शिवीगाळ केली. तर त्यावेळेला आईमध्ये पडली, तर आईच्या पोटात लाथ मारली. मी आपला दगड घेऊन कुठंतरी प्रयत्न करत भावाची गचंडी पकडली आणि त्याला मारायला सुरुवात केली. मुलाला जेवढा हिस्सा आहे तेवढाच हिस्सा मुलीला. याच्यामुळं बहीण भावांच्या नात्यामध्ये बरंच असेल की त्या बहीण भावांचं नातंच नाही राहिलेलं आणि म्हणून ते काय करतात, सूड उगवण्यासाठी भावाच्या विरुद्ध केस दाखल करतात. इंडियन कानूनवरती विश्वास ठेवू नका. हे केस लॉ कोर्ट मान्य करत नाही का ज्युनियर वकिलांनी तुम्ही काल सनद घेतली आणि लगेच आर्ग्युमेंट करायला लागला, नाही जमणार. बरोबर. परंतु वकिलाकडे जर केस फेल झाली ना, अख्खं कुटुंब बनतं. तुम्ही बँड बांधलाच पाहिजे, तुम्ही कोट पाहिजे आणि शर्ट क्लीन पाहिजे. पैसे पुरेसे नसतात, परिस्थिती नसते, त्यांच्यासाठी काय सुविधा आहे का मोफत वकीलची? आहे ना. पॉडकास्टवरनं बोलतोय. हे जेवढी लोक ऐकतील ना त्यांना लगेच कळलं ना रेडी मटेरियल. तुम्ही वकील कसे झाला त्याबद्दल काय सांगा? पहिल्या वर्षीच्या इलेक्शन लढवल्या, एक हाती सगळ्या इलेक्शन आम्ही त्या ठिकाणी सगळ्या जागा जिंकल्या. पहिला प्रयत्न केला मी PSI व्हायचा प्रयत्न केला. एकदा मी परीक्षा पण दिली. त्या विजय प्रजापती सारखा तरुण हे निराळे विषय घेऊन आम्ही तुम्हाला त्यातून कायदेशीर मार्गदर्शन करत जाऊ. आणि सर आता नवीन कायदा जो बघितला आहे ते वडिलोपार्जित जी संपत्ती ती आता मुलीला पण बरोबर मिळणार. बरोबर. आता तो कायदा थोडक्यात सांगतो तुम्हाला की यापूर्वी हा कायदा नव्हता. आता 1994 साली थोडी अमेंडमेंट आली होती, परंतु त्यावेळेला लग्नाचा क्रायटेरिया होता. लग्नाचा क्रायटेरिया धरला होता, परंतु आता तो मागे पडला आणि त्याच्यानंतर 2005ला ही कायद्यामध्ये सुधारणा आली. 2005च्या अगोदर 20/12/2004ला हे बिल पास झालं. 20/12/2004ला बिल पास झालं आणि 9/9/2005ला हा कायदा अंमलात आला. हा कायदा काय आहे की माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये, माहेरच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये, माहेरच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलाला जेवढा हिस्सा आहे तेवढाच हिस्सा मुलीला. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय होतं, नोशनल पार्टिशन होतं. मुलींचं नाव कुठं होतं, इतर अधिकारामध्ये. बरोबर. इतर अधिकारामध्ये. आणि मग त्यांना हिस्सा कसा मिळायचा की समजा 2 भाऊ आहेत आणि एक आई आहे, 2 हे किती झाले 3 आणि एक बहीण आहे, म्हणजे किती झाले 4. तर मग 4 लोकांचे किती हिस्से झाले, 4 हिस्से झाले. त्याच्यामध्ये वडील मयत झालेले असतील, वडिलांचा एक हिस्सा गृहीत धरायचा. अच्छा. आणि मग ते हिस्से किती झाले, 1/5. वडील प्लस हे 4 प्रत्येकाचा 1/5. 1/5 हिस्सा याला गुणिले परत 4. हे जे घरातले 4 आहेत ना, 1/5 गुणिले 1/4 म्हणजे 1/20. किती झाला, म्हणजे 1/5 गुणिले 1/4. 5 चोक 20 म्हणजे किती झालं, वर 1 आणि खाली 20 म्हणजे 1/20 हा हिस्सा मुलीला यायचा. याला म्हणायचं नोशनल पार्टिशन. आणि मुलाला किती मिळणार, 1/4 अधिक 1/5 हा मुलाला हिस्सा. मुलाला कितीतरी जास्त, म्हणजे 10% सुद्धा 15% सुद्धा मुलीला मिळत नव्हतं. आता बरोबरीचा हिस्सा आलाय ना या 2005च्या. 2005च्या आधी सर एखाद्याची म्हणजे झाली असेल, तुमची वसियत झाली असेल किंवा त्यांचा वाटणी झाली असेल, हा, तर आता ते सांगतो तो कायदा सांगतो तुम्हाला की 20/12/2004 च्या आतमध्ये वाटप झालेलं नसलं पाहिजे. 20/4/2004च्या अगोदर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लागले पाहिजे, म्हणजे विल करून दिले, वाटप झालंय, असं नाही झालं पाहिजे. तरच त्या मुलीला इक्वल शेअर मिळू शकतो ना. इक्वल शेअर त्यावेळेला मिळतो तिला, अन्यथा मिळत नाही. परंतु याच्यामध्ये काय झालं की पहिले असा प्रॉब्लेम निर्माण झाला होता पहिला अमेंडमेंटच्या नंतर. त्याच्यामध्ये प्रकाश वर्सेस फुलवती सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली आणि त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी डिस्कस झाले. तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला काय सांगितलं की वडील हयात असले पाहिजे, मुलगी हयात असली पाहिजे आणि पार्टिशनसाठी प्रॉपर्टी असली पाहिजे. हे 3 मुद्दे त्यांनी दिले. हे 3 मुद्दे असतील तरच त्या मुलीला इक्वल शेअर मिळू शकतो. प्रकाश वर्सेस फुलवती 1916चा केसला आहे. पहा, तो केसला असं माझ्याबरोबर आहे. हे पहा, इथे ह्या केसला मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी. हे पहा, AR 2016 सुप्रीम कोर्ट प्रकाश वर्सेस फुलवती. बरोबर. त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय दिला की वडील हयात असले पाहिजे. अच्छा. त्या मुलीचे, मुलगी हयात असली पाहिजे आणि प्रॉपर्टी असली पाहिजे वाटपासाठी. बरोबर. तर याच्यानंतर परत त्याच्यामध्ये सुधारणा आली आणि दुसरा एक केस लॉ आला, विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा 2020 साली सुप्रीम कोर्टात. हे मॅटर परत गेलं आणि मग तिथं या विनीता शर्माच्या केसमध्ये असं ठरलं की वडील हयात असलेच पाहिजे असं काही नाही. वडील हयात असले पाहिजे असं काही नाही. वडील मयत असले तरी चालतील, फक्त मुलगी हयात असली पाहिजे आणि प्रॉपर्टी असली पाहिजे, तर तिला इक्वल शेअर मिळू शकतो. या
कायद्यामुळे या म्हणजे आता जे आलंय 2005च्या हम्म. याच्यामुळं बहीण भावांच्या नात्यामध्ये बरंच असं नाही नाही, बघितलं असेल तुम्ही मी असं सांगेल ना, खूप कोर्टात आम्हाला इतकं वाईट वाटतं ना की त्या बहीण भावांचं नातंच नाही राहिलेलं. आता संक्रांत गेली, तिळगुळाला येत नाहीत बहिणी, दिवाळीला भाऊबीजेला मुली येत नाहीत. 90% मुली भाऊबीजेला येत नाहीत किंवा भाऊ त्यांना आणायला जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. याचं कारण असं आहे का की भावांचं काय म्हणणं आहे का, तुला तिकडे दिलंय ना, तिकडची प्रॉपर्टी आहे ना तुला, बरोबर. मग मला इथं जर 4 एकर जमीन आहे, माझ्याकडे 4 मुलं आहेत, मला माझी बायको आहे, 2 मुली आहेत, ह्या मुलांचं मी भागवणार कसं? बरोबर. मग तू कशासाठी इकडे ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते? परंतु काय झालं माहितीये का, मी असं सांगेल का, गरीब मुली आहेत ना, गरीब बहिणी, ह्या हिस्सा नाही मागत हो. गरीब मुली नाही हिस्सा मागत, त्या बिचाऱ्या गप्प बसतात. भाऊ श्रीमंत असतो, तो गप्प म्हणला का ती गप्प बसते किंवा हक्क सोडून देते. परंतु भाऊ गरीब असतो आणि बहीण श्रीमंत असते, 10-10 तोळ्याचे दागिने घालून बहिणी येतात आणि त्या वाटपाचा दावा लावतात भावाच्या विरुद्ध. भाऊ गरीब असतो, 4 एकर जमीन असते, आणि काय करतात माहितीये का, इतक्या वर्ष झाले भावाने आम्हाला विचारलं नाही, दिवाळीला कधी आम्हाला साडी घेतली नाही, आमच्या लग्नात आम्हाला मानपान दिला नाही, अमुक केलं नाही. हे फक्त मानापानाचे प्रश्न, आणि म्हणून ते काय करतात, सूड उगवण्यासाठी भावाच्या विरुद्ध केस दाखल करतात. हे माझा स्वतःचा अनुभव मी अनेक ठिकाणी पाहतो आणि तो मिटवायचा प्रयत्न करतो. बहिणीला इंटरेस्ट नसतो, फक्त भावाची जिरवायची. थोडक्यात नाती संपली म्हणजे नाती संपले. आणि त्यामुळे काय झालं माहितीये का, मामाचा गाव शिल्लक नाही राहिला हो. नाही. पूर्वी कसं होतं का, लहान पोरांना सुट्टी लागली रे लागली कसाला मामाच्या गावाला, मग तिथं शिंदाडं खा, भोकरं खा, जांभळं खा, आंब्याच्या झाडावर चढून आंबे खा, विहिरीत उड्या मार, ओढ्यात उड्या मार, हे कुठं राहिले आता? हे आपण अनुभवले ना, ते आपण अनुभवलंय. त्या विहिरीत उड्या मारल्यात आपण, त्या जांभळं तोडून खाल्लेले, आता नाही राहिलो. त्यामुळे प्रकार असा झालाय का, मामाचं गाव राहिलेलं नाही, बहिणीला भाऊ राहिलेला नाही, भावाला बहीण राहिलेली नाही. आता घरी न भेटतात, डायरेक्ट कोर्टात भेटतात. म्हणजे आता खरं कायदा काढणार आहे, का डोकं चालवून मला काही समजत नाही. मी वकील असताना सुद्धा, आता तुम्ही म्हणाल बाबा काही मुलींच्यावर ठीक आहे ना, काही मुलींच्यावर अन्याय होतो, परंतु त्या पर्सेंटेज कमी आहे हो. मी आता पाहतो ना, पर्सेंटेज कमी आहेत. आणि ज्या बिचाऱ्या गरीब बहिणी आहेत ना, त्या नाही मागतो, त्या म्हणतात नाही माझ्या भावाला राहू द्या. लक्षात का तुमच्या? तर एवढं सगळं बघता, वकिलाची स्ट्रेस लाईफ असते का, कसं असतं म्हणजे तुम्ही कसं स्ट्रेस मध्ये राहता? खूप स्ट्रेस असतो, खूप स्ट्रेस असतो. कारण काय माहिती का, प्रत्येक मॅटर नवीन असते. पुडकीचा जरी अर्ज असला तर प्रत्येकाची फॅक्ट वेगळे असतात, प्रत्येक मनुष्य वेगळा असतो, तो साक्ष काय देतो, त्याचे साक्षीदार कोण असतात, सगळं काही वेगळं असतं. डॉक्टरकडे तेच केलं, पित्त झालं ना, ॲसिलॉकची गोळी दिली का पित्त संपलं. काय पोट दुखायला लागलं, आम्ही एक गोळी दिली तर ते थांबू शकतं. परंतु इथं तसं नाही ना, इथं प्रत्येक मॅटर वेगळं, प्रत्येकाला डोकं चालवायला लागतं. सर हे अपडेट राहण्यासाठी काय करतात, म्हणजे डॉक्टर सीएमई वगैरे घेतात? हो, आता हे काय अपडेट राहण्यासाठी आम्हाला केस लॉ आहेत ना, हे केस लॉ आहेत माझ्या ऑफिसमध्ये. तुम्ही पाहिलं ना, प्रचंड केस लॉ आहेत, की आपलं प्रचंड पुस्तक स्टडी करत, कंटिन्युअस स्टडी. तुम्हाला दर महिन्याची हे येतात, जर्नल येतात, आणि त्या जर्नलमधून तुम्हाला हे सगळं शोधून काढावं लागतं. आणि आता तर काय तुम्हाला ChatGPT झालंय, परत इंडियन कानून आले, किंवा इतरही काही व्हॉट्सअपवरती आपल्या याच्यावरती तुम्हाला मिळतात सगळे. नवीन वकील येतात, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? त्यांच्याबद्दल मी आज सांगेल की बाबा, ChatGPT बघू नका, AI वरती विश्वास ठेवू नका, इंडियन कानूनवरती विश्वास ठेवू नका. हे केस लॉ कोर्ट मान्य करत नाही. बरोबर. इंडियन कानूनचे जर तुम्ही केस लॉ एखादा दिला ना, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं इन्सर्ट केलेलं असतं, ते केस लॉचा अर्थच भलता निघतो. त्यामुळे AR असेल किंवा इतर काही जे काही व्हॅलिड तुमचे जे काही जर्नल्स असतील ना, तेच केस लॉ तुम्ही दाखवत जा. आणि पहिली गोष्ट, पुस्तकं वाचा. हल्ली काय झालं माहिती का, मोबाईलमध्ये पटकन ती कुठली तरी नोट तुम्हाला मिळते, तुम्ही ते केस लॉ काढून देता, परंतु त्या केस लॉ मध्ये नोट वेगळी असते आणि खाली वेगळंच असतं मटेरियल. तोच केस लॉ तुमच्या अगेन्स्टही जाऊ शकतो, आणि त्यामुळे नॉलेज वाढत नाही ना. त्यामुळे पुस्तकं वाचणं फार गरजेचं आहे. आणि पुस्तक वाचताना तुम्हाला एक केस लॉ शोधताना 10 मॅटर मधले केस लॉ मिळतात ना, वाचता 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 तुम्हाला वेगळं काहीतरी मिळत राहतं, नॉलेज मिळत राहतं ना तुम्हाला. त्यामुळं मी त्यांना एकच सल्ला देईल की बाबा वाचन ठेवा. आणि दुसरी गोष्ट का, ज्युनियर वकिलांनी सिनियर वकील जे काम करतात ना, मग क्रॉस कशी घेतात, आर्ग्युमेंट कसं करतात, वकिलांची भांडणं ज्या वेळेला चालतात, ते एकमेकाशी ज्या वेळेला बोलतात, ते कसं भांडतात, ते कसं बोलतात, काय कोर्टाला सांगतात, कोर्ट त्यांच्याकडे कसं बघतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या पाहिजे. तुम्ही काल सनद घेतली आणि लगेच आर्ग्युमेंट करायला लागला, नाही जमणार. बरोबर. आणि तुम्ही नेटकं राहिलं पाहिजे, तुमचा ड्रेस सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असला पाहिजे, तुम्ही बँड बांधलाच पाहिजे, तुम्ही कोट पाहिजे, आणि शर्ट क्लीन पाहिजे, कोट क्लीन पाहिजे, सगळं तुमचं क्लीन असलं पाहिजे. एक वकील होण्यासाठी कोणते गुण महत्वाचे सर? वकील होण्यासाठी एक तर वक्तृत्व तुम्हाला असलं पाहिजे, एक तर तुम्ही धाडशी असला पाहिजे, आणि तुम्हाला एक्सप्रेस करण्याची पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे. जे तुमचा मुद्दा आहे ना, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 80% वाले सुद्धा फेल होतात.
आणि आमच्यासारखे 40-45% मिळवले. आम्ही आता स्पोर्ट बनवतो, त्यामुळे आम्हाला मार्क कधी जास्त पडले नाही, परंतु इथं आम्ही 1 नंबरने चालतो. याचं कारण असं का भिडतो आम्ही डायरेक्ट कोर्टाला सुद्धा एखादी गोष्ट नाही पडली ना, आम्ही रिटर्न सांगतो नाही असं नाही असंच. मग आम्ही विचार करत नाही डेअरिंग वगैरे का, सगळं लागतं. हा डेअरिंग लागते त्याच्यामध्ये, आणि थोडं वाचन पण लागतं, अभ्यास पण लागतो, आणि ते तुम्हाला रेटून नेण्याची तुमच्यात हिंमत पाहिजे, बरोबर. ती कला पाहिजे. एखाद्या वेळेला अभ्यासही नसतो आमचा, काय कधी कधी वाचलेलं पण नसतं, परंतु कॉमन सेन्सने आम्ही रिटून नेतो. लॉ इज नथिंग बट ओनली कॉमन सेन्स. कॉमन सेन्स तुमचा जर रोबस्ट कॉमन सेन्स असेल ना, तर एखाद्याला वाचलेलं नसेल, एखादा कायदा जरी तुमच्या पाठ नसला, कायदा पाठ असावा असं अपेक्षा नाहीये. कायदा तुम्हाला शोधता आला पाहिजे. काही लोकांना असं नाही, हे तुम्ही एवढी पुस्तकं म्हणले पाठ आहेत का तुमच्या? अरे म्हणलं असं पण असतं का? ही पुस्तकं पाठ असतात का? तुम्हाला कायदा शोधता आला पाहिजे. तो कुठं शोधायचा, कसा शोधायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. असं गरीब जे असतात त्यांना आता समजा एखादी केस झाली किंवा त्यांना आता वकील पाहिजे, पैसे पुरेसे नसतात, परिस्थिती नसते, त्यांच्यासाठी काय सुविधा आहे का मोफत वकीलची? आहे ना, आहे ना, आहे ना. आमच्या विधी सेवा समिती आहे ना, इथे कोर्टामध्ये विधी सेवा समिती असते, तिथे एक बॉडी असते, तिथे आमचा एक वकील असतो, नाझर असतो, कोर्ट असतं, आणि ते सगळे ठरवतात का तुम्ही ऍप्लिकेशन तिथे द्यायचा का बाबा माझी ऐपत नाहीये, मला वकील पाहिजे, तर ते वकील मंजूर करतात तुम्हाला. आणि वकिलांची जी फी आहे ना ती गव्हर्नमेंट देतं ना. बरोबर. दर तारखेला काही त्यांना जी ठरलेली फी असेल ना ती गव्हर्नमेंट देतं त्यांना ती. त्यामुळे आता एवढी काळजी करायचं कारण नाही का, जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा तुम्हाला न्याय मिळणार नाही असं नाही. गव्हर्नमेंटने तेवढी सोय करून ठेवलेली का तुम्हाला मोफत वकील दिला जातो. तालुका प्लेसला सुद्धा तालुका विधी सेवा समिती आणि जिल्ह्याला जिल्हा सेवा प्राधिकरण अशा नावाने तिथं सुद्धा तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा वकील मिळू शकतो. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे, हा कायदा माहित असला पाहिजे. आता हे समजा मी तुम्हाला तुमच्या पॉडकास्टवरनं बोलतोय, हे जेवढी लोक ऐकतील ना त्यांना लगेच कळलं ना, रेडी मटेरियल. नक्कीच रेडी मटेरियल मिळालं त्यांना, हाच उद्देश आहे हाच उद्देश आहे तोच आपला. उद्देश तुमचा तोच उद्देश आहे ना. बरोबर. आणि हे तुम्हाला सांगतो का हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने नंतर सांगितलंय, पण ह्या गोष्टी मी ज्यावेळेला 1981 साली प्रॅक्टिसला आलो ना, मी मावळात जायचा बरं का, आणि नाथा शिंगाडे, काळू शिळकंदे, काय आमच्या डामशे कंपनी, चंद्र शिंगाडे यांना गोळा करायचा. आंब्याच्या झाडाखाली 100-200 लोक जमायची, त्यांना खरेदी खत कसं केलं पाहिजे, अमुक कसं केलं पाहिजे, इथं तुमची फसवणूक हे मी सांगितलेलं आहे. आणि नंतर मग हायकोर्टाने ते कोणीतरी डोकं चालवलं आणि म्हणले लिगल एड मार्फत लोकांना ज्ञान द्या. पण ढाळे वकिलांनी त्याच वेळेला 81 साली, पण आता मी पुढे सांगत नाही का मी केलंय, मी केलंय, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हे माझ्या मनामध्ये का आलं माहितीये का, मी गरीब होतो, काय गरिबीचे चटके काय असतात मला माहित होतं, गरीब लोकांना कशी संकट येतात ते मला माहित होतं, आणि म्हणून मी म्हणलं का गरिबांना जेवढं देता येईल, कारण वकील ही डिग्री ना पैसे कमवण्यासाठी नाही. आमच्यापेक्षा कांदे बटाटे कमवणारे भरपूर पैसे कमवतात. तुम्हाला लोकांना काहीतरी द्यायचंय, तुम्हाला कुटुंब वाचवायचंय. डॉक्टरकडे एखादा पेशंट गेला तो एकटा जातो, परंतु वकिलाकडे जर केस फेल झाली ना अख्खं कुटुंब मरतं, अख्खं कुटुंब. त्यामुळे वकिलांनी अजिबात हलगर्जीपणा करता कामा नये. वकिलांनी अभ्यासच केला पाहिजे, वकिलांनी बाजू रेटूनच धरली पाहिजे, आणि माझ्या पक्षकाराला न्याय मिळेल असं म्हटलंच पाहिजे. घोडेगावच्या कोर्टामध्ये साधं उदाहरण सांगतो, घोडेगावच्या कोर्टामध्ये मी आर्ग्युमेंट करायला गेलो आणि जावळे म्हणून नावाचा निमगाव साव्याचा एक पक्षकार होता, अतिशय गरीब होता, आणि त्याच्या ग्रामपंचायतीला नोटीस दिली होती की हे शेड तुम्ही आपल्या टपरी तुम्ही हलवा. 5-6 माणसं घरामध्ये, त्याने उपोषणाची नोटीस दिली का जर माझी टपरी हलवली तर मी आमरण उपोषण करेल, आत्महत्या करेल, तर अशी नोटीस दिली. ती नोटीस माझ्या हातात होती आणि ते मी घेऊन गेलो आर्ग्युमेंट करा, म्हणायचा दावा होता, कारण इथं कोर्ट नव्हतं त्यावेळेला, आणि ते कोर्ट आधी नवीन होतं आणि थोडंसं आरोगंट होतं, ते कोणाला म्हणाय देतच नव्हतं. तर मी लागलो आर्ग्युमेंट करायला, म्हणजे साहेब असं नाही, असा प्रकारे असं आलं तसं आलं. त्याने मला मध्येच अडवलं, मला म्हणले तुम्ही पोलीस स्टेशनला का गेले नाही. मग माझं एकदम टेम्पर हल्लं माझं. मग मी म्हणलं साहेब आता आर्ग्युमेंट राहू द्या बाजूला, मला जरा आर्ग्युमेंट सोडून ऑफ रेकॉर्ड तुमच्याशी बोलायचे, मला परवानगी द्या. हा म्हणले सांगा. आणि मग त्याला बोललो साहेब जो मनुष्य म्हणलं आत्महत्या करायला 6 लोकांना घेऊन आत्महत्या करायला निघालाय आणि त्याला तुम्ही पोलीस स्टेशनला जायला सांगता, पोलीस स्टेशनला काय वागणूक मिळते तुम्हाला माहित नाही का म्हटलं. अहो म्हणलं याला जर आता तुम्ही मनाई दिली नाही ना ती 6 माणसं मरतील आणि होईल बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. त्याला कोण जबाबदार असणार आहे, ज्युडिशियरी का पोलीस स्टेशन. सर तुमच्या मनाईची मला गरज नाही. नंतर मनाई येऊन का कपाळाला चिटकायची का म्हणलं, अजिबात देऊ नका म्हणे, तुम्ही देणार नाही मला खात्री. अहो त्या माणसाने त्याच्या मनावर परिणाम दिली मला म्हणाय. ते खेडच्या कोर्टात ते मोठमोठे वकील आहेत ना, आपटे वकील किंवा तुमचे कटारी वकील, ते म्हणाले ढाळे वकिलांनी मनाई घेतली का. म्हणलं साहेब तुम्ही देणार नाही म्हणाय, देऊ नका म्हणलं मला, माझं ऐका म्हणलं तुम्ही. म्हणजे हे वकिलांचं काम आहे का मला पोट तिडकीने का बोलावं लागलं का, हा तो गरीब मला दिसला मारताना, 6 माणसं मारताना दिसली मला, म्हणजे कोर्ट करून करून काय करणार आहे मला. बिनधास्त बोललो, म्हणलं नका देऊ म्हणाय, तुम्ही देऊ शकत नाही म्हणलं म्हणाय. आणि नंतर कपाळाला चिटकायची का म्हणलं म्हणायची. अहो ते हादरलं कोर्ट,
म्हणायली. हे सुद्धा वकिलांचं काम आहे आणि पक्षकारांनी सुद्धा असं केलं पाहिजे. अमरउपोषणाची नोटीस दिली पाहिजे अन्याय होत असेल. तुमची वकिली व्यवसाय म्हणजे हा तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही वकील कसे झाला त्याबद्दल काय सांगा. आता थोडासा माझा प्रवास सर्व प्रवासाचा जर विचार केला तर तो थोडा हा आपण त्याला काय म्हणतो अडचणींचा प्रवास अच्छा. असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण सुरुवातीपासून एका ठिकाणी शिक्षण नाही झालं माझं पारनेर तालुक्यामध्ये आमचं गाव आहे देवभर आहे, तिथे 1ली ते 4थी शिक्षण झालं. नंतर 5वीला निर्वी तालुका शिरूर तिथे भाऊ शिक्षक असल्यामुळे तिथे गेलो. त्याच्यानंतर 8वीला अशोक विद्यालय टिळक रोडला पुणे येथे 1 वर्ष काढलं. त्यानंतर मग बहिणीला वाटलं की बुवा हे हॉस्टेलमध्ये राहण्याऐवजी आपल्या इथं जर हा राहिला तर बरं होईल, म्हणून त्यांनी मला विचारलं की बुवा तू जुन्नरला काय येत नाही. मला खूप आनंद झाला. मी जुन्नरला आलो आणि जुन्नरला आल्यानंतर मग मी इथे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयामध्ये 9वी ते 11वी शिक्षण घेतलं. त्याच ठिकाणी आमचं कॉलेजही सुरू झालं, शिवछत्रपती कॉलेज. आम्हाला बिल्डिंग नव्हती आणि त्याच बिल्डिंगमध्ये शिवछत्रपती कॉलेज सुरू झालं आणि त्या कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये थोडंसं मला असं जाणवलं की बुवा गरीब विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथं सापत्यपणाची भावना वागणूक दिली जाते आणि थोडे हीन लेखलं जातं असं थोडं वाटल्यानंतर माझा मानबिंदू दुखवला आणि मग मी एक बंड पुकारलं की आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं. कारण मी स्वतः गरीब होतो आणि त्यामुळे ते थोडीशी भावना होतीच मनामध्ये. आणि मग मी बंड पुकारल्यानंतर मी सगळ्या मुलांना एकत्र केलं, जे गरीब असतील, जे ग्रामीण भागातले असतील, आणि त्यांचा स्फुल्लिंग जागृत केला. त्यांचा मानबिंदू त्या ठिकाणी त्याच्यावरती मी बोट ठेवलं आणि म्हटलं तुम्ही फॉर द टाइम बिंग गरीब आहात, तुम्ही याच्यावरती आवाज का उठवत नाही. आणि मग आम्ही सगळे एकत्र आलो आणि इलेक्शन लढवायचं ठरवलं. पहिल्या वर्षीच्या इलेक्शन लढवल्या, एक हाती सगळ्या इलेक्शन आम्ही त्या ठिकाणी सगळ्या जागा जिंकल्या आणि तोच शिरस्ता आमचा पुढे 4 वर्ष चालू राहिला. आणि मग 4 वर्ष आमचंच राज्य कॉलेजमध्ये मग गरीब विद्यार्थ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारे क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, टेबल टेनिस असेल, हे सगळे त्यांना खेळायला मिळेल किंवा लायब्ररीच्या फॅसिलिटीज असतील, हे सगळं त्यांना मी मिळून देऊ शकलो. आणि त्याच्यानंतर मग मी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झालो, UR झालो, ही पदं उपभोगली. आणि कॉलेजमध्ये तसा खेळाडू पण मी अतिशय फेमस होतो. म्हणजे कबड्डीचा मी ऑलवेज कॅप्टन राहिलो. त्याच्यानंतर कुस्तीमध्ये महाराष्ट्र लेवलपर्यंत मी मजल मारली. बॉक्सिंगला युनिव्हर्सिटी चॅम्पियन झालो. आणि त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एक चंदू हाळे म्हणून हे व्यक्तिमत्व माझं त्यावेळेला तयार झालं. आणि एक बेस पण तयार झाला का भाषण कसं करावं, लोकांच्यापुढे एक्सप्रेस कसं व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये मी शिकलो. लिडरशिप पहिल्यापासून येस, लिडरशिप पहिल्यापासून होती. आणि त्यामुळं प्रकार असा झाला की कॉलेजचं शिक्षण बोलबोल आता संपलं, ते सोनेरी दिवस संपले आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रवेश केला. आता करायचं काय, आपण तर कॉलेजमध्ये एवढं फेमस होतो आणि आता आपण नेमकं करायचं काय पुढे, हा प्रश्न निर्माण झाला. की पुढे शिकायचं होतं किंवा नोकरी कशी मिळवायची, हा सगळी प्रॉब्लेम होता. आणि तेवढ्यामध्ये त्या काळामध्ये लग्न लवकर व्हायचे, त्यामुळे 25 वर्षाच्या आतमध्ये लग्न झालं पाहिजे. तर हा मुद्दा घरच्यांनी पकडला आणि म्हणले नोकरी बिकरी नंतर बघा, पहिलं लग्न करून घ्या काय. आणि मग त्या गोष्टीला मला हो म्हणावं लागलं आणि लग्न केलं. लग्न केल्यानंतर जबाबदारी अजून वाढली. परंतु आमच्या मिसेसचा स्वभाव चांगला होता, तिने मला साथ दिली आणि तिने सांगितलं तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, काय नोकरी करायची असेल तर तुम्ही पुण्याला जाऊ शकता काय. तिने परमिशन दिल्यामुळे मग मी पुण्याला नशीब काढायला म्हणून पुण्याला गेलो. जाताना जवळ पैसे नव्हते, फक्त STच्या भाड्यापुरते पैसे. पुण्यात पोहोचलो शिवाजीनगरला आणि तिथून पायी आम्ही आंबेडकर हॉस्टेलला गेलो. आंबेडकर हॉस्टेलला एक नारायण सोरे नावाचा एक माझा मित्र भेटला. त्यांनी वर्षभर मला साथ दिली. म्हणजे त्याच्या खोलीत राहायचं, त्याच्या डब्यामध्ये जेवायचं, अशा पद्धतीने साथ दिल्यामुळं मी थोडासा विचार करायला मला वेळ मिळाला. परंतु त्यावेळेला मी शिक्षण नाही सोडलं. काही झालं तर म्हणलं पुढचं शिक्षण आपल्याला चालू ठेवायचं. तर मग प्रकार असा झाला की आता शिकायचं कसं, जवळ पैसा नाही किंवा काही फॅसिलिटीज नाही, शिकायचं कसं. तर म्हणलं पहिला आपण नोकरी पाहूया आणि मग नंतर साईड बाय साईड शिक्षण करता येईल. तर पहिला प्रयत्न केला मी, PSI व्हायचा प्रयत्न केला. एकदा मी परीक्षा पण दिली, परंतु त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू होता आणि PSIची नोकरी काय मिळत नव्हती. तो नाद मी सोडला. त्याच्यानंतर मिलिटरीमध्ये भरती व्हायचं म्हणून आमचे 4-5 मित्र घेऊन आम्ही कॅम्पामध्ये मिलिटरीच्या त्या भरतीसाठी गेलो. तिथे आम्हाला एक सरदारजी भेटला. आमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला क्यों तुम ये लाइफ बर्बाद कर रहे हो, यहाँ भी वर्दी का वशिला चलता है, तुम प्राइवेट लाइफ में जाओ, डॉक्टर बनो, वकील बनो, हा सल्ला दिला. मग त्यावेळेला मी म्हटलं साला सरदारजी असा कधी सल्ला देत नाही, आपण याच्यावर विचार करून आम्ही तिथनं परत माघारी आलो. आणि रस्त्याने येता येता
आपटे रोडने जाताना लॉ कॉलेजचा बोर्ड दिसला, ILS लॉ कॉलेज, आणि तिथं होतं ॲडमिशन चालू आहेत. आमच्याकडे ॲडमिशन घ्यायला 5 रुपये नव्हते. आम्ही सगळ्यांनी ते 5 रुपये गोळा केले आणि ॲडमिशन फॉर्म भरला आणि कॉलेजला प्रवेश घेतला. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे का मी हे का करत गेलो, का PSIच व्हायचं, मिलिटरीमध्येच जायचं किंवा वकील व्हायचं, या 3 ॲम्बिशन माझ्या होत्या आणि त्या लहानपणापासून होत्या. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडत असतात. बरोबर. तशी अगदी लहान असताना म्हणजे वयाच्या 7व्या-8व्या वर्षी 2 घटना घडल्या होत्या. तर पहिली घटना की आमच्या वडिलांच्या ताब्यामध्ये एक 4 एकर जमीन होती आणि ते दरवर्षी वहिवाट करून पिकं घ्यायची. तर ती जमीन आमच्या चुलत भावाच्या नावावर होती. त्यांनी ती विक्री केली आणि ती विक्री केल्यानंतर खरेदी घेणारा जो आहे त्याने पोलिसांचा आधार घेतला आणि त्या जमिनीचा ताबा मला पाहिजे म्हणून त्यांनी पोलिसांना जे काही वशिला लावायचं तो लावला. गावामध्ये पोलीस आले, चावडीवरती आमच्या वडिलांना बोलवलं. आमचे वडील आळंदी पंढरी करणारे अतिशय गरीब मनुष्य, त्याला गावामध्ये सुद्धा देव म्हणायचे आणि आमच्या आईला देवी लक्ष्मी म्हणायची. मग अशी ती जोडी एकदम चारित्र्य संपन्न, कोणाच्या नादी न लागणारे. माझ्या वडिलांना तिथे चावडीवर बोलवलं आणि सगळ्याच्या समोर असलेली शिवीगाळ केली आणि असा एक वाईट शब्द वापरला का तो मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही, पण असा एक वाईट शब्द वापरला. का रे म्हणले, तू असं करतो, लोकांचे काही जमिनी बळकायला निघाला का? आणि ते वडील एकदम सगळे त्यांना नवीन होतं, ते घाबरले आणि ते धायमुकलून पोलिसासमोर रडायला लागले आणि म्हणले ही जमीन तुमची, मला या जमिनीची गरज नाही, जमीन ताबा सोडून दिला. आणि वडील आळंदीला जाऊन 4 वर्ष थांबले, घरी थांबले नाही. म्हणजे 4 एकर जागा सोडून 4 एकर जागा सोडून दिली, घर सोडून दिलं आणि तो पश्चाताप जो झाला, शॉक बसला. ते आळंदीला जाऊन बसले 4 वर्ष आणि म्हणून सगळा प्रपंच आमच्या आईने सांभाळला. म्हणून मी तिला अगदी अतिशय झाशीच राणे म्हणेल किंवा कुठली उपमा दिली ती कमी पडेल. तर ते प्रपंच तिने सांभाळला आणि मग ते जे काही संस्कार माझ्यावरती झाले होते ना, ते तेव्हापासनं मनामध्ये राहिले गेले. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग असा आला की आई हे सगळं करत असताना आमचा एक चुलत भाऊ, तो पैलवानी पेशा करणारा, म्हणजे अतिशय बिल्डर होता एकदम, आणि तो नेहमी खांद्यावर कुऱ्हाड, पायात बूट आणि अशा अवस्थेमध्ये तो रानामध्ये इकडे तिकडं दमदाटी करीत लोकांना फिरायचा. एक दिवशी त्यांनी माझ्या भावाची गचंडी पकडली आणि त्याला मारायला सुरुवात केली. तर गचंडी पकडल्यानंतर अक्षरशः त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. तर त्यावेळेला आई मध्ये पडली, तर आईच्या पोटात लाथ मारली आणि आई अशी 4-5 फूट उडवला आईला त्याने. मला असं वाटतं काहीतरी करावं, पण मी लहान होतो, 7-8 वर्षाचा. मी आपला दगड घेऊन कुठंतरी प्रयत्न करत होतो याला मारावं, पण ती हिंमत होत नव्हती ना, बरोबर, याला मारावी म्हणून. पण कसा तरी तो भाऊ वाचला त्यावेळेला. आणि मग मी ठरवलं की नाही बा, आपल्याला एकतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेलं पाहिजे, पोलीस ऑफिसर झालं पाहिजे, तरच मी कुटुंबाचं रक्षण करू शकतो, किंवा मी मिलिटरीत गेलो पाहिजे तरच माझ्या कुटुंबाला मी संरक्षित करू शकतो, किंवा शेवटचा पर्याय मला वकील तरी झालं पाहिजे, म्हणजे माझ्या कुटुंबाची प्रॉपर्टी तरी मला वाचवता येईल. ही ॲम्बिशन माझी त्या ठिकाणी रोवली गेली माझ्या मनामध्ये. आणि मग मी अशा दृष्टिकोनात प्रयत्न केलो आणि 2 प्रयत्न माझे फेल झाले. मग तिसरा प्रयत्न वकिलीचा, लॉला ॲडमिशन घेण्याचा, तो मी सक्सेस केला आणि लॉला ॲडमिशन घेतलं. लॉला ॲडमिशन घेतलं तर लग्न झालेलं होतं, तर पत्नीला तर पुण्याला नेलं पाहिजे, बरं, हा एक प्रश्न पुढे होता. मग आता नेमकं करायचं काय? तर मी नोकरी शोधायचा प्रयत्न केला, नोकरी काय मिळायला तयार नाही. मग एक RTO मध्ये माझा एक मित्र होता, त्याने मला सल्ला दिला का तू रिक्षाचं पेमेंट का घेत नाही? अरे म्हणलं, मला उद्या वकील व्हायचं आणि तू रिक्षा घ्यायचा सल्ला मला देतो? तो म्हणलं, तुला मालक व्हायला काय हरकत आहे? आणि मग ते मला पटलं. मग आम्ही रिक्षाचं प्रकरण केलं, बँकेचं लोन काढलं आणि 25% जी रक्कम भरायला लागते ती आम्हाला लग्नात जो आहेर आलेला होता त्याचे 2500 रुपये वापरले आणि ती रिक्षा मी हातात घेतली आणि मग सकाळी कॉलेज करायचं, संध्याकाळी आवड सरांचा क्लास करायचा आणि सायंकाळी 5 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत रिक्षा चालवायची. पार्ट टाइम मध्ये रिक्षा हो, रिक्षा चालवायची. आणि घरी आल्यानंतर रात्री 2-3 वाजता जेवण करायचं, परत सकाळी 8ला उठायचं आणि तो प्रोग्राम आमचा सुरू व्हायचा. असं करत 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 मी LLBची लास्ट इयरची परीक्षा दिली. तर त्यावेळेला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेला मुंबईला उपनगरांमध्ये रिक्षांना चांगली मागणी आली होती आणि 12,000ची रिक्षा माझी 19,000ला गेली. त्यामुळे मला सगळं कर्ज बिर्ज फेडून मला 8,000 रुपयाचा नफा झाला आणि त्यातली 5,000ची पुस्तक घेतली, 3,000 रुपये बँकेत ठेवले आणि म्हणलं आता इथं पुण्यात काय थांबण्याची काय आपली अवस्था नाही आहे, कारण तिथं फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, ऑफिस पाहिजे, हे काही नव्हतं. आणि मग आम्ही जुन्नरला आलो
आणि दसऱ्याचं मुहूर्त साधून मी 1981 साली इथं वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. आता किती वर्ष झाली सर तुम्हाला प्रॅक्टिस? आता मला 47 वर्ष झाली. 47 वर्ष प्रॅक्टिस झाली. आणि इथं बोराड्यांचं आता समोरच बोराड्यांचं एक जुनं घर होतं, कौलाचं जुनं घर होतं मातीचं, आणि तिथं आम्ही प्रॅक्टिस सुरू केली ऑफिस. आणि नंतर हा वाडा मी खरेदी केला 1983 साली आणि इथं हा बंगला बांधला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच ते एक मोलाचं ठरेल. पण आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगायचं? आता पहिले मी प्रेक्षकांना सांगेल का विजय प्रजापती सारखा तरुण आणि प्रशांत सारखा तरुण हे समाजाला काही ज्ञान देण्याच्या भावनेने जे भारावून गेलेले आहेत त्यांचं पहिले समाजाने आभार मानावं असं मी सगळ्यांना विनंती करेन. आणि पब्लिकला या ठिकाणी मी असं सांगेल की बा आत्ता जे काय आम्ही याच्यामध्ये पॉडकास्टच्या माध्यमातून ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे, आमच्या बुद्धीप्रमाणे जे काय सांगायचा प्रयत्न केला आहे, जर तुम्हाला याच्या पलीकडे काही जर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी निश्चित कॉन्टॅक्ट करा. निरनिराळे विषय सांगा, ते निराळे विषय घेऊन आम्ही तुम्हाला त्यातून कायदेशीर मार्गदर्शन करत जाऊ. कमेंट करा, कमेंट केल्यावर आपण त्याच्यावर नवीन पॉडकास्ट घेऊ शकतो. चालेल, निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि खूप खूप तुमचे परत एकदा आभार. थँक्यू सर. खूप चांगलं काम तुम्ही करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेअर करा भरपूर लोकांपर्यंत, कारण की आज मिळालेली एक माहिती उद्या तुमचा एखादा प्रश्न सोडू शकते. जय हिंद. थँक्यू सर.